नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. सिया गोयलनं ते जे मिडल फिंगर दाखवलं त्याचे अनेक अर्थ आहेत. माझ्या मते अनेकांना असं वाटत असेल की ते माध्यम प्रतिनिधींना बघून त्यांनी ते दाखवलं. माझं मत असं आहे की ते माध्यम प्रतिनिधीला बघून ते मिडल फिंगर दाखवलेलं नसून आपल्याकडची जी काही व्यवस्था आहे तिला ते दाखवलेलं आहे. आता मी असं का म्हणतोय, माझ्या म्हणण्याचा अर्थ का असा आहे, आणि सिया अग्रवालला, माफ करा, सिया गोयलला थर्ड डिग्रीची का गरज आहे हे समजून घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन. आम्ही काल की परवा परवा येते परवा जेव्हा सिया गोयलचा तो बार मधला व्हिडिओ ट्विट केला, त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटलं की ही पत्रकारिता आहे. माझ्या मते हे प्रकरण हे सुरुवातीपासून आपल्याकडे पैसा आहे आणि त्या पैशाचा वापर काहीही पद्धतीने आपण करू शकतो अशा आविर्भावात असलेल्या एका मुलीशी निगडीत नसून कुटुंबातले संस्कार, कुटुंबाने किती त्या मुलीकडे लक्ष दिलं, त्या मुलीच्या ह्या वर्तनामुळं एक नाहक जीव कसा बळी पडला याच्याशी निगडीत. आणि म्हणून त्या मुलीच्या संगोपनाला मी पूर्णपणे पालकाला जबाबदार धरणार नाही. तिच्या संगोपनामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर ते केवळ पालकाची जबाबदारी नाहीये. आजूबाजूला वातावरण जितकं दूषित झालेलं आहे, मग त्यात वेगळे इन्फ्लुएन्शियल करणारे घटक आहेत, त्या घटकामुळं सुद्धा म्हणजे अगदी मोबाईल फोन्स पासून ते फ्रेंड सर्कल पर्यंत आता पालकांसमोरचं खरं आव्हान आहे ते झेनझीच्या संदर्भात काय करायचं ते. अर्थात मी हे सार्वत्रिक स्टेटमेंट करत नाही. अतिशय क्लिअर थॉट प्रोसेस असलेली, आपल्या करिअर बद्दल, जोडीदाराबद्दल स्पष्ट मतं असलेली आणि त्याप्रमाणे वागणारी ही पिढी आहे. नथिंग रॉंग इन दिस. पण त्याबरोबर आम्ही हा व्हिडिओ जेव्हा ट्विट केला होता त्या करण्यामागचा उद्देशच हा होता की ह्या सगळ्यांचा उहापोह न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारच आहे. आणि माझं सुरुवातीपासून मत होतं की सिया गोयल ही काहीतरी लपवतेय आणि नव्हे, मग कितीतरी नवीन गोष्टी आल्या की सिया गोयलनं तिथे सराव केला, सिया गोयलचे व्हिडिओ बाहेर आले, सिया गोयल आणि चेतनच्या दरम्यानचे जे काही संबंध होते त्याचे तपशील बाहेर आले, त्या दोघांनी कशा पद्धतीनं केतनला संपवण्याचा प्लॅन केला आदल्या दिवशी ते बाहेर आलं. हे सगळं थँक्स टू मीडिया आहे, कारण मीडियाने ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या. पण मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की जर सियाकडे पैसे नसते, ती फॅमिली वेल्दी नसती, किंवा ह्या सगळ्या प्रकरणातले लोक पैशाच्या दृष्टीनं श्रीमंत नसते, तर एव्हाना पोलिसांनी तिला थर्ड डिग्री देऊन तिच्याकडनं सगळे तपशील समजून घेऊन तिला गुन्हा सुद्धा कबूल करायला भाग पाडला असता. तुम्ही खरात प्रकरण आठवून बघा. खरात दुसऱ्याच दिवशी सगळ्या माध्यमासमोर काय बोलत होता, कायद्याचं राज्य नाशिकमध्ये आहे असं, है ना. सियाचा एकूण वावर तुम्हाला काय दिसतोय? एक तर त्या तिच्या वावरातनं दोनच गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे ती पूर्ण मूर्ख आहे, किंवा तिला ह्या गोष्टीची एवढा गंभीर गुन्हा करून सुद्धा अजिबात जाणीव नाहीये की आपण काय केलंय. आणि म्हणून ती लोहगड पोलीस स्टेशनला आली, किंवा आज दवाखान्यामध्ये आली, किंवा आत्ताही ती माध्यमांना ज्या वेळेला मिडल फिंगर दाखवत होती, तर तिचा एकूण वावर, तिच्या अंगावरचे कपडे, तिच्या चेहऱ्यावर नसलेला तणाव, हे सगळं स्पष्ट करतो आहे. एक तर ती मूर्ख आहे, किंवा तिला ज्या पद्धतीच्या थर्ड डिग्रीची गरज होती ती दिलेली आहे. मी स्वतः ह्या गोष्टीच्या पूर्ण विरोधात आहे, अशा पद्धतीनं कृती करण्याच्या. पण साधारणपणे पोलीस काय करतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण बहुधा असं दिसतं आहे की हे सगळं प्रकरण हाय प्रोफाईल आहे. उद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा बराच उहापोह होईल, आणि त्यामुळं शक्यतो जेवढे कायदेशीर बंधन आहेत त्या बंधनाच्या आतच पोलीस तपास करतायत. परिणाम, सियानं मिडल फिंगर दाखवलं. माझ्या मते सियानं दाखवलेलं मिडल फिंगर हे पोलिसांसाठी आहे, समाजासाठी आहे, तिच्या बाजूनं बोलणाऱ्या लोकांसाठी आहे, आणि अर्थातच माध्यमांसाठी आहे. कारण माध्यमानं जे एक्सटेन्सिव्हली याचं कव्हरेज केलं, काही लोकांना असं वाटतं की टीआरपी साठी वगैरे करतात. असेलही, शेवटी हा व्यवसाय आहे, आणि त्या व्यावसायिक स्पर्धेत काही चॅनल्स तसं करतही असते. पण तुम्ही आठवून बघा की माध्यमांनी ज्या पद्धतीचं एक्सटेन्सिव्ह कव्हरेज केलं. मी आमची स्वतःची किती उदाहरणं देऊ. खरात प्रकरण,
नीटचं प्रकरण, वाल्मिक कराड प्रकरण, ते आज आम्ही एक्सपोज केलेलं या खासगी फॅनांच्या धुमाकुळीचं प्रकरण. माध्यम केवळ टीआरपी साठीच काम करतात असं मला अजिबात वाटत नाही. प्रसंगी प्रचंड शारीरिक कष्ट घेऊन आम्ही नीट आणि तत्समचं सगळं कव्हरेज केलं होतं, ते एक जबाबदारी म्हणून. या जबाबदारीला ते दाखवलेलं फिंगर आहे, मिडल फिंगर आहे. कारण ह्या लोकांकडे अमाप पैसा आहे आणि त्या अमाप पैशामुळं लहानपणापासून याची जाणीव झालेली नाहीये की समाजामध्ये वावर करत असताना किती जबाबदारीनं वागायला पाहिजे, कशा पद्धतीनं वागायला पाहिजे. आणि अर्थात पुन्हा एकदा मी सांगतो की मी सर्वस्वी त्याला पालकाला जबाबदार धरणार नाही. कारण आत्ताची सामाजिक स्थिती जी बदलत चालली आहे, त्या बदलत्या सामाजिक स्थितीवरती बरंच चिंतन होऊ शकतं. आपल्या स्वातंत्र्याच्या व्याख्या पुन्हा एकदा नव्याने आपल्याला तपासून बघाव्या लागतील. आपण एकमेकांना स्पेस देण्याची जी गोष्ट करतोय, ती स्पेस कुठेतरी हिरावून गेली आहे किंवा हरवली आहे आणि आता ती मोबाईलमध्ये जाऊन बसली आहे. त्याच्याशी आपला संवाद सुरू आहे, इतरांशी नाही. ह्या कॉन्टेक्टमध्ये सियाचं हे मिडल फिंगर महत्वाचं आहे. कारण तिचा आजचा जो काही वावर आहे तो इतका बिनधास्त आहे की तिला असं वाटत असावं कदाचित, कारण तिने ज्या पद्धतीनं गुगलवरून सर्च केलं की लोहगडावरती कुठे डेथ पॉइंट असू शकतो, त्यानंतर ज्या पद्धतीनं चेतननं आपल्या हुडीसह तो किल्ल्यावरती गेला, कानात इयरिंग्स हेडफोन घातला, स्वतःचा मोबाईल त्यांनी घरी ठेवला, तर पुढे चालून हे सगळे बचावासाठीचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत. मला अजूनही राहून राहून असं वाटतं की ही एवढी मुलगी आणि हा तो चेतन, या दोघांनी असा विचार का केला नसेल की आपण समजा पडून जाऊनच लग्न केलं किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना नीट कन्व्हिन्स केलं तर काय होऊ शकेल. ते न करता हे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कृती केली, याचा सरळ अर्थ असा आहे की अजूनही बऱ्याचशा गोष्टी बाहेर यायच्या, त्या बाहेर येऊ नये त्यासाठी कुटुंबाचाही या सगळ्या गोष्टीमध्ये आटापिटा असू शकतो. ज्या पद्धतीनं चेतनचे वडील आणि त्याची कुटुंबाचे सदस्य बोलतायत की तो इनोसेंट आहे, तर माझ्या मते ते दाखवलेलं मिडल फिंगर आहे. आणि म्हणून ह्यांना खरोखर थर्ड डिग्रीची गरज होती. त्या थर्ड डिग्रीनं जर हे या सगळ्या तपासाच्या प्रक्रिया झाल्या तर मला नाही वाटत की इतकं धाडस कोण करू शकेल. एकतर त्या तशा पद्धतीच्या मिडल फिंगरमुळं लोकांमध्ये संताप आहे, त्या संतापामुळे लोक व्यक्त होत आहेत. त्याच्यावरती अनेक लोकांची अनेक मत आहेत. काही लोकांनी तर हे रिया चक्रवर्तीशी पण जोडलं. रिया चक्रवर्तीचा आणि या प्रकरणाच्या तुलनाच होऊ शकत नाही. इथे एकाचा जीव गेलेला आहे आणि तो खून आहे. ज्या वेळेला रिया चक्रवर्तीचं नाव ज्या आत्महत्येशी जोडलं होतं, त्या आत्महत्येसंदर्भातच स्पष्टता होती. सीबीआयने पण नंतर सांगितलं की ती आत्महत्या आहे. सो ते तिथे जोडवलं, त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मला सांगायचा मुद्दा हा आहे की सिया गोयलला थर्ड डिग्रीची खूप गरज आहे. ती पोलिसांनी दिलेली नाहीये आणि ती दिलेली नसल्यामुळं इतक्या मोकाटपणे ती वागते आहे. तिला ना खंत आहे, ना खेद आहे, ना तिच्या मनामध्ये अपराध भाव आहे. आणि त्यामुळं अशी जी मुलं असतात, ती मुलं ज्यांचं वय आता 20-22च्या पुढे आलेले आहेत, ती मुलं ही केवळ कोवळी आणि अजूनही जग न पाहिलेली मुलं नसून ती संभावितपणे एखादा आणखीन मोठा गुन्हा करण्याच्या पातळीवर ज्यांची मानसिकता पोहोचली आहे, अशी ती मुलं आहेत. सो विचार करावा पोलिसांनी थर्ड डिग्रीचा. थांबूया आपण इथे.